नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 17 फेब्रुवारी 2026. आपण ऑर्गॅनिक शेती तर करतोच आहे. आपण मध्यंतरी 60-20 बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये काही माझे यूट्यूबचे व्ह्यूअर्स लोकांनी कॉमेंट्स केली का बा आता आपण ऑर्गॅनिक करणार नाही का? नक्कीच ऑर्गॅनिक करणार आहे. पण जर काही आपल्याला चांगल्या गोष्टी कोणाकडनं जर मिळत असतील तर आपण त्या नक्कीच आत्मसात कराव्या. आता पहिले आपण अमोनियम ॲसिड बनवलं होतं, अमिनो ॲसिड. त्याचे रिझल्ट आपण दिले आहेत. साधारणतः आपण 250 लिटर आपण अमिनो ॲसिड बनवलं आणि आज आपण ह्युमिक ॲसिड बनवणार आहे. नाममात्र खर्चामध्ये तयार होणारं ह्युमिक ॲसिड जर आपण बनवतोय आणि त्याची जर कॉस्टिंग 25-30 रुपये प्रति लिटर जर पडत असेल तर ऑर्गॅनिकमध्येच आपण त्याला धरणार आहे. त्याच्यानंतर आपण आज जे बनवतोय ते ह्युमिक ॲसिड बनवतोय. त्याच्यानंतर आपण फुल्विक ॲसिड बनवणार आहे. त्याच्यानंतर आपण कार्बन बनवणार आहे. पण हे जे रिसर्च आहे ते अंकुश पाटील सरांचं आहे. प्रत्येक शेतकरी ह्युमिक वापरतो, ह्युमिक ॲसिड आणतो. भरपूर लोकांचे आहेत, चांगले रिझल्ट आहेत. 1000, 800, 500, 300 रुपये लिटरनी मिळतंय. तरी आपण आपल्या घरात जर 30 रुपये लिटरनं ह्युमिक ॲसिड बनवत असेल तर आज मी जवळजवळ 260 लिटर बनवतोय. कारण की माझं क्षेत्र 15 एकर आहे. त्याच्यामध्ये आपण मल्टी क्रॉप फार्मिंग, हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग केलं आहे. तर आपण एकरी साधारणतः 20 लिटर सोडणार आहे. आता 20 लिटर जर मला 30 रुपयात पडत असेल, 600 रुपये एकराचा खर्च असेल तर मी ते नक्कीच सोडायला पाहिजे. बाहेरून मी जर आणायचं म्हटलं तर ते भरपूर महाग पडणार आहे. 300 रुपये जरी किलो पकडलं तर 6000 रुपये प्रति एकरचा खर्च माझ्याकडनं शेवकला जाणार नाही. आता आपण घेतलेली सामुग्री मी याच्यामध्ये परत नाव सांगेल, अंकुश पाटील साहेबांचं आहे. ज्यांनी ज्याप्रमाणे निदान केलेलं आहे त्या हिशोबानेच आपण त्यांनी जे प्रोटोकॉल प्रमाणे दिलेलं आहे काय काय वापरायचं ते आपण टाकतोय. आता ही ह्युमिक पावडर आपण सगळं जळगावमध्ये मिळतं, आपण इथूनच घेतलंय. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड जळगावमध्येच मिळतं. आता साधारणतः आपण हे 26 किलो ह्युमिक पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 13 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेलं आहे. 2 टाक्यांमध्ये तयार करणार आहेत आपण, म्हणून एकेका तगारीमध्ये 6.5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेलं आहे फ्लेक्समध्ये. आणि हे 13 किलो घेतलेलं आहे आपण ह्युमिक पावडर. एक नंबरची चांगल्या क्वालिटीची आपण मुद्दामून मागवली. 2 पैसे जास्त महाग आहे. त्याच्यातही 2 प्रकार आहेत. 2 प्रकारामध्ये 1000-1200 रुपये थैलीचा किंवा बॅगचा फरक पडतो. पण म्हटलं आपण जेव्हा इतके पैसे वाचतायत तर नक्कीच आपण चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक घ्यायचं, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळाला पाहिजे. एक 15-20 मिनिटात रेडी होणार आहे. तेच आपल्याला तुम्हाला लाईव्ह दाखवतोय का आपण काय काय करणार आहेत. तरी आता मी भाऊंना सांगेल, भाऊ हे घ्या आणि आपण या टाकीमध्ये टाकणार आहे. आता आपण याच्यामध्ये जवळजवळ 3 जार घेतलेले आहेत. म्हणजे पाणी दाखवायला लावेल मी कॅमेरामध्ये, 2 मिनिटं थांबा. म्हणजे एक जार हा 15 लिटरचा असतो. 45 लिटर पाणी आपण या बॅरलमध्ये घेतलंय. 45 लिटर पाणी आपण या बॅरलमध्ये घेतलंय. आता हे जे 6.5 किलो आपण फ्लॅक्स घेतलंय पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे मी आता यांना टाकायला लावतो. टाका याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला पाण्याचं टेम्परेचर वाढवून घ्यायचं आहे. पाण्याचं टाका ना, टाका, काय काय वाढलं, फक्त तोंड दूर ठेवा. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर वाढलं, हे पूर्ण विरघळलं का आपण याच्यामध्ये जे 13 किलो घेतलेलं आहे ह्युमिक पावडर, झटकून घ्या त्याला. कॅमेराला मी जवळ बोलवेल. याचं जसं जसं टेम्परेचर वाढलं का आपण त्याच्यामध्ये ह्युमिक पावडर जे आहे 13 किलो, म्हणजे आपण 26 किलोचं 260 लिटर बनवणार आहे. पण काठी फिरवायलाही सोयीस्कर व्हायला पाहिजे, गाठी जमा व्हायला नको. घ्या. टेम्परेचर विरघळल्यानंतर नक्कीच वाढणार आहे त्याचं. आणि वाढल्यानंतर आपण थोडं थोडं प्रमाणात वाफ दिसत असेल तुम्हाला, वाफ चालू होऊन गेली. कारण की टेम्परेचर आलं का आपण त्याच्यामध्ये लगेच ही पावडर टाकणार आहे. 30 रुपये लिटर साधारणतः आपल्याला ह्युमिक पडणार आहे. तर मग मार्केटमधून ह्युमिक आणायचं कशाला? अमिनो ॲसिड आहे ते आपल्याला, अमिनो ॲसिड जर आपल्याला 30-35 रुपयात पडतंय घरात. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय कुठे मिळतं. जळगावमध्ये मिळतं. 3-4 एजन्सी आहेत.
कोणाला काही कमिशन द्यायचं नाही, काही नाही. त्यांनी नावं सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या घरात बनवायचं आहे. सरळ आणि सोपं आहे. प्रमाण ते सांगतात त्या प्रमाणात आपण घ्या. आपल्या घरात काटा ठेवून घ्या, मोजून आणा, नाही तर जेवढं लागतं तेवढं मागवून घ्या आणि टाका त्याच्यामध्ये. थांबा 2 मिनिटं. आता यायला लागले. मग्गा घ्या, मग्गा घ्या. त्याच्यात नका होता, एकदम पूर्ण टाकायचं नाही आपल्याला. तो मग्गा आहे तिकडे. एक एक मग्गा बारीक धार करून लावा, म्हणजे त्याचे गाठी जमा व्हायला नाही पाहिजे. हा, अशी धार चालू ठेवा. हो, आता आपण याच्यामध्ये हे जे मोजलेलं आहे ह्युमिक, थोडक्यामध्ये ह्युमिक काय तर हे जमिनीतले खनिज आहेत आणि खनिज आपण आपल्या जमिनीला द्यायला पाहिजेत, की जेणेकरून मुळांची ग्रोथ व्हायला पाहिजे, चांगल्या प्रमाणे व्हाईट रूट वाढायला पाहिजे. आणि कमी पैशात जर तयार होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं. काही कोणाच्या मार्केटमधून बाजारभावाने घेऊ नये. पैसे वाचत असतील, माझा तर पहिलेपासून मोटिव आहे का कमी खर्चामध्ये शेती करायला पाहिजे शेतकऱ्याने. आणि याच प्रकारे आपण याच्यामध्ये टाकत राहू, कारण की गाठी जमाल नको. हा एवढा याच्यामध्ये काय नाही, सोपं आहे एकदम. तयार झालं, थंड झालं, तुम्ही लगेच 2-4 तासात किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीत द्या त्याला. आणि एकदम कमी वेळात. पाणी आपण आरोचंच मागवलेलं आहे. मी कॅमेरामनला सांगेल का दाखवा, जवळजवळ 17 कॅन मागवलेले आहेत आपण. पूर्ण आरोचं पाणी आपण मागवतोय. 25-30 रुपयामध्ये आपल्याला मिळतंय. जार आपण मागवून घेतला, कारण की आरोचं पाणी रिझल्ट खरंच चांगला देतात. आणि आपण तेच एका ठिकाणी नका टाका, फिरवत राहा. तुम्ही एका ठिकाणी नका टाका, ते हात काय लावून देतला तिकडे फिरवत टाका ना. फिरवत टाका, एका ठिकाणी सर्व गाळ जमा होऊन जाईल. तो शॉर्टकट मधलं काम आहे, काही जास्त मगजमारी नाही, काही नाही. सर्वीकडे टाका. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप पाणी पण वाढवू त्याच्यामध्ये. या बॅरलमध्ये आपण जवळजवळ 125 लिटर तयार करतोय आणि या बॅरलमध्ये 125 लिटर तयार करतोय. म्हणजे 250 लिटर ह्युमिक जर बाजारातून आणायचं म्हटलं तर तुम्हीच कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगा केवढा पैसा लागेल. आणि 250 लिटर जर घरामध्ये कमी खर्चामध्ये बनत असेल तर का म्हणून टाकणार नाही. आणि सगळं जर प्रत्येक जिल्ह्याच्या गावांमध्ये अवेलेबल आहे. अंकुश पाटील सरांचं मी नाव घेईल. त्या माणसाने खूप शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि लाईम सर्पल पण आपण बनवणार आहे. 20-30 रुपये लिटर लाईम सर्पल बनतंय. जमिनीत पण देऊ, स्प्रेमध्येही वापरू. अजून किती खर्च कमी करता येईल हा आपण या शेतीच्या जी शेती करतोय त्याचं उद्दिष्टच राहील की कमी खर्च आपल्याला करायचा आहे. कॅमेरामध्ये क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करेल. आपण आता एवढं करतोय, अजून कुठेच गाठी तयार होत नाही, काही नाही. पाण्याचं टेम्परेचर पण चांगलं झालेलं आहे आणि पूर्ण विरघळायला लागलेलं आहे. फक्त काठी तुम्ही चालू ठेवा. मी स्वतः माझ्या हातात काठी ठेवलेली आहे. जसं जसं प्रमाण वाढेल तसं तसं आपण फिरवत राहू. आणि घंटो के काम मिनिटो में जर होत आहे तर नक्कीच करायला पाहिजे. आणि प्रत्येक शेतकरी ह्युमिक ॲसिड वापरतोय जमिनीमध्ये. आणि ऑर्गॅनिक मध्ये म्हटलं जातं मग प्रश्न राहिला कुठे. मी बाकीच्या ज्या मागवलेल्या वस्तू त्या पण मी या व्हिडिओमध्ये दाखवेल का आपण काय काय आणलंय. लाईम सल्फर पण जे बनवायचं आहे त्याची विधी एकदम सोपी आहे. त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही पण पहा. मी सगळं पाहून नोट करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या अंदाजे 30 रुपयाच्या आतच आपल्याला हे पडणार आहे.
₹30 लिटर जर तुम्हाला ह्युमिक ॲसिड पडत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. व्हिडिओ नक्कीच मोठा होईल. आता आपल्या प्लॉट नंबर 1 मधले आपण आज तर नाही पण उद्या मी व्हिडिओ टाकेल. भरपूर माझा प्लॉट खराब झाला तो पण दाखवेल. काही ठळक कारणं पण आहेत, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण की जो आपण पहिले 5 डिसेंबरला लावलेला प्लॉट होता त्याच्यावर भरपूर अटॅक आले आहेत. आपण ऑर्गॅनिकमध्येच करतोय, पण जे नुकसान झालं आहे ते उद्या मी पूर्ण तुम्हाला दाखवेल. का मी असं म्हणेल का जवळजवळ 60% प्लॉट माझा बसून गेला आहे. काही त्याच्यामध्ये माझ्याही चुका असतील, काही निसर्गाच्याही. कारण की मध्यंतरी जी वातावरण ढगाळ झालं त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यावर व्हायरस आला. माझ्याकडनं तो कंट्रोल झाला नाही आहे. आता जे बाकीचे प्लॉट आहेत ते नक्कीच छान आहेत, पण त्याची काळजी आपण आता घेतोय. कारण की पहिला प्लॉट आपला जवळजवळ गेलेला आहे. मी उद्या संपूर्ण व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. आता कॅमेरामॅनला मी दाखवेल, दाखवा याची क्वालिटी तयार होते. अजून त्याच्यात आपण पाणी टाकणार आहे, पण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी टाका. हा कॅमेरा दाखव द्या. आणि कोणत्याच जिल्ह्याच्या गावावर किंवा खेड्यागावामध्ये ₹30 लिटरने ह्युमिक कोणीच देणार नाही, कोणतीच मॅन्युफॅक्चरिंग देणार नाही. आता फुलविक ॲसिड पण आपण बनवणार आहे. 2 दिवसांनी हे जमिनीत दिल्यानंतर आपण ह्युमिक झालं आपलं देऊन का आपण फुलविक बनवणार आहे, मग कार्बन बनवणार आहे. तर जेणेकरून आपली जमीन सुपीक राहावी आणि आपण त्या पद्धतीनेच देऊ त्याला. आणि वापस मी तर परत सोयाबीन मागवून अमिनो ॲसिड परत बनवणार. मी एकरी 50 लिटर 100 लिटर देण्याचा प्रयत्न करेन अमिनो ॲसिड. कारण की त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. गांडूळ इतके वाढतात. आणि जर 25-30 रुपये लिटर जर तुम्हाला पडत असेल तर का म्हणून बनवून द्यायचं नाही जमिनीत. आणि पैसा वाचतोय. पैसा वाचवणं म्हणजे शेती वाचवणं. नाही तर अफाट खर्च करून जर मग उत्पन्न घेत असाल आणि भाव नसेल राहत तर मला नाही वाटत का काही पैसे शिल्लक राहतील शेतकऱ्याजवळ. खूप चांगल्या रीतीने तयार होत आहे. टेम्परेचर जर म्हणाल तर बढिया वाढलेलं आहे. आणि अंकुश पाटील सर स्वतःच त्याच्यातलं शिक्षण झालंय त्यांचं, त्याच्यामुळे ते कोणत्या शेतकऱ्याची दिशाभूल करत नाहीये. त्यांच्याकडेही आहे, ते म्हणता माझ्याकडे तुम्हाला नसेल मिळत तर घेऊन जा, नाही तर नावं सांगतो, कंटेंट सांगतो, तुम्ही घेऊन या. मग काय पाहिजे आपल्याला. झालं टाकून, झटकून टाकून घ्या. आता आपण याच्यामध्ये जवळजवळ हे 13 किलो टाकलेलं आहे. ह्युमिकची पावडर जी आहे ही 13 किलो टाकली आहे. या थोडं मारा आता. तोपर्यंत मी तुम्हाला प्लॉट नंबर 5 मध्येच आहे. आपण तुम्हाला जी आपण खरबूज लागवड केलेली आहे ती पण दाखवायचा प्रयत्न करतो. मल्चिंग टाकून घेतला होता आपण, ग्रोथ दाखवायला लागेल. मल्चिंगमुळे फायदा किती छान होतो. दिसत आहे तुम्हाला रोपं. मल्चिंग नव्हता आपला मागच्या या प्लॉटमध्ये तर आपलं टरबूज आलंच नव्हतं. मल्चिंग नसेल तर घेऊच नाही. आपण आता या खरबुजाला कालच माती लावून दिली. मोसंबीची ग्रोथ पण छान आहे. पपई आपण त्याच्यात लावलेलीच आहे. भेंडी पण आहे. एकंदरीमध्ये आपण प्रयत्न करतोय का कसं जास्तीत जास्त उत्पन्न येईल. आता याला लागवड करायला आपल्याला एक 12-15 दिवस झालेले आहेत. 15-20 दिवस मी व्हिडिओ पण टाकलेला आहे लागवडीचा.
याप्रमाणे आपण करतोच आहे. पपई लागवड केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. भेंडी तर आहे, तोड चालू आहे. आता जवळजवळ या भेंडीला आपल्याला 4-4.5 महिने होऊन गेले. आता आपण त्यांना वापस ह्युमिक असेल, फुलविक असेल, त्याच्यानंतर आपण 60-20 पण सोडलं आहे त्याला. आता आपली पपई पण सेट होते. आणि या शेतामध्ये मल्चिंग टाकल्यानंतरची ग्रोथ खरबुजांची नक्कीच छान आहे. कॅमेरामनला मी सांगेल का इकडे हे आपण जे लावलेलं आहे कंपाऊंडला कारलं, मी कुठे कुठे फळ आलंय ते दाखवायचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण जागा वाया जाऊ देत नाही, काही ना काही देऊन जाईल ना. आणि या कंपाऊंड असो का पूर्ण कंपाऊंड असो, आणि मागच्या शेतांमधले जे कंपाऊंड केलेलं आहे आपण त्याच्यावरही लागवड झालेली आहे, पण ती आता लावलेली आहे, उगवण शक्ती चालू आहे. आणि या कंपाऊंडला आपण तेव्हा मागे लावलं तेव्हाच दाखवलं होतं. आता त्याच्यावर वेल चढायला लागले. मी समोरच्या याच्यातही दाखवायला लावेल का, समोर कॅमेरामनला करा. इथून जी लागवड केलेली आहे ती कशा पद्धतीने वेल झालेले आहेत, मी जवळ घेऊन जायला लावेल त्यांना, तेवढं दाखवा संपूर्ण. म्हणजे कंपाऊंड मधूनही आपल्याला 2 पैसे यायला पाहिजे, हा आपला उद्दिष्ट आहे त्याच्यात. आणि सर्व ड्रीप लाईन फिरवलेलीच आहे. जे काही आपण देतो, मग बायोरिच असेल, अल्ट्रासी असेल, आता आपण फुलविक बनवणार आहे, ह्युमिक देतोय, त्याच्यामुळे अमिनो ऍसिड दिलेला आहे. जे जे आपल्या तयार होईल ते आपण इनलाईन मधून आपण देतो, तर ते त्या कंपाऊंडलाही मिळत राहतं. आता मूळ टॉपिकवर येऊ आपण. आता साधारणतः आपण 3 जार याच्यात टाकलेलेच आहेत. गाठी जमा झाल्या नाही ना? नाही ना. आपण अजून थोडंसं ढवळून घेऊ. कॅमेरामनला मी सांगेल दाखवा म्हणून. आता याच्यात आपल्याला पाणी वाढवायचं आहे. एकदम सोपं आणि स्वस्त तयार होणार. आणि तुम्हीच सांगा का ह्युमिकचे काय काय फायदे होत असतील. आणा पाणी, आता पाण्याचा जार आणा, 1 जार आणा, हळूहळू टाकत राहू. पहिले आपण 3 जार टाकले आहेत, म्हणजे 15 लिटरचा जार आहे. 45 लिटर आपण ऑलरेडी टाकलंय. त्याच्यामध्ये ही 13 किलो आपण ह्युमिकची पावडर टाकलेली आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड परत सांगतो 6.5 किलो टाकलेलं आहे. त्याप्रमाणे आता हा बेस तयार झाला. आता आपण पाणी आपण त्याच्यामध्ये वाढवत राहू. या टाकीमध्ये 125 लिटर आणि या टाकीमध्ये 125 लिटर आपण बनवणार. म्हणजे 250 लिटर ह्युमिक जर तुम्ही तुमच्या जमिनीत सोडतायत तर नक्कीच फायदा होईल. आणि ऑर्गेनिकमध्ये जर ह्युमिक ॲसिडचा शब्द येत असेल, फुलविक ॲसिडचा शब्द येत असेल, तर मला एवढी माहिती नसेल तरी तुम्ही मला सांगावं का कोणत्या प्रकारे आपण ऑर्गेनिकमध्ये देतोय ना. ॲसिडचा शब्द येत असेल तर कशा पद्धतीने बनवतील. प्रत्येक कंपन्याचा ऑर्गेनिकमध्ये ह्युमिक ॲसिड असेल, फुलविक ॲसिड असेल, अमिनो ॲसिड असेल, हे ॲसिडचा शब्द कशा पद्धतीने ऑर्गेनिकमध्ये येतो हा तुम्ही पण मला सांगा. मलाही माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल. खरंच बनवतानाही मजा येते. आणि याला आपण मस्त रात्रभर राहू देऊ. उद्या पंप चालू करू, पंप चालू करून जमिनीत सोडून देऊ. क्या बात आहे. मी तुम्हाला मग्यात पण घेऊन दाखवेल त्याची क्वालिटी. आणि कोणाला जर लागलं ना तर माझ्याकडे तर मी विकत नाही, कोणीही मला कॉल करा, मी तिथले ॲड्रेस देऊन देईल. तुम्ही तिथं जाऊन त्यांचे नावं सांगून घ्या. होलसेलर आहेत, रेटमध्येही भरपूर फरक पडतो. आता हे 60 लिटर झालंय, 4 कॅना पडला आपल्या ह्याच्यात. खरंच क्वालिटी खरंच सुंदर होते. आणि ह्युमिक पावडर 1 नंबर क्वालिटीची घ्या. 2 नंबरमध्ये विकतात, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे दोन्ही आणा, कॅन आणा, जार आणा. आता टाकायचं आहे आपल्याला, झालं तयार. आता पाणी टाकत राहा फक्त तुम्ही, आणा. हा आता नॉर्मल होईल ना ते, कारण की विरघळण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यात.
आणि पहिले आपण 45 लिटरमध्येच त्याला पूर्ण विरळवून घेतलं. आता फक्त त्याला पातळ करायचं काम आहे आपलं. हळूहळू डबकवू नका. आता हे 5वी कॅन पडते आपले, म्हणजे 15×75 लिटर. कुठेच गाठी नाही. आणि तयार झालं तर तुम्हाला दाखवतो मी. मग्गा आपण आणलाय स्पेशल मापासाठी, क्वालिटी चेक करायला. आणि सरळ आणि सोपं. हा ना कॅन. सहा. आता ही 6वी कॅन आपली येते. आणि 250 लिटर कोणताच बहादूर शेतकरी द्राक्षाचे असेल तर विकत मार्केटमधून आणून सोडणार नाही. पण तो जर घरी बनवत असेल तर तो 250 लिटर काय 1000 लिटर जमिनीत सोडेल. कारण की बाजारातून आणल्यानंतर त्याची किंमत पाहून कोणता शेतकरी, मी जरी असलो तर मी 10 लिटरच्या वर कॅन आणणार नाही. कारण की एवढा पैसा देऊन 10 लिटरच्या कॅनमध्ये जर तुमच्या घरामध्ये 100-150 लिटर तयार होत असेल, 200 लिटर तयार होत असेल, तर माणूस 200 लिटर देईल घरात तयार करून. नक्कीच थोडेसे श्रम पुरतील. आणि खरंच दिसतं सुंदर क्वालिटी आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल दाखवावं. पूर्ण विरघळलं, एकजीव झालेलं आहे आपली ह्युमिकची पावडर. बढिया. आता आपली किती झाली कॅने? 6वी ना. हा ना, अजून एक 7. मला एक घाम यायला लागून गेला. मेहनतीचं काम चालू आहे. आपल्याला एवढी सवय नाहीये, पण अंदाज माणूस भरपूर काही करून जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना, पैसे वाचतात तुमचे. पैसे वाचवल्यावर तो आनंद जो वेगळा असतो. आणि 100% ओरिजिनल तयार करतोय आपण. कॅमेरामॅनला मी सांगेल का क्वालिटी दाखवा. 1 नंबर ग्रेडचा आणलेला आहे आपण ह्युमिक पावडर. आणि माझं काही विक्रीचंही काम नाही. जळगावमध्ये मिळतात, तिथून जाऊन घेऊन या. बाकीचे म्हणतील माझ्याकडे विक्रीला आहे, आपल्याकडे काहीच विक्रीला नाही आहे. कारण की आपल्याला विकायला नाही, माझा होता तेवढा टाइम आहे नाही. कॅमेरामॅनला मी दाखवेल, इकडे दाखवा आता थोडस. पूर्ण एकजीव झालेलं आहे. सातवी झाली नाही, 8 नाही, अजून एक आणा. म्हणजे 8 कॅन आपण याच्यात टाकणार आहे. म्हणजे 15×8=20, 120 लिटर आपलं या बॅरलमध्ये आणि 120 लिटर त्या बॅरलमध्ये. 17 कॅन आपण मुद्दाहून आणले आहे. 8.5 कॅन याच्यात पडतील, 8.5 कॅन त्याच्यात पडतील. मुद्दाहून तुम्हाला एकच टाकीचं दाखवायचा प्रयत्न केला, काही व्हिडिओ भरपूर मोठा होईल म्हणून आपण एकच बॅरल बनवू. बाकीचं आम्ही शूट झाल्यानंतर बनवून घेऊ. काही माप काढून ठेवलेले आहेत, मोजून ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांनी छोटासा का होईना काटा घरात घ्या. म्हणजे तुम्ही काही बनवत असाल तर मेजरमेंट फार महत्त्वाचा विषय. म्हणजे तुमचं जेणेकरून गणित चुकणार नाही. आणि लाईम सल्फरसाठी मी 200 लिटर 150 लिटर बनवणार आहे.
त्याच्यासाठी मी लोखंडी बॅरल मागवलेला आहे, त्याला कट करून घेतोय. लाईम सल्फर कसं बनवायचं ते पण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवू. सरांच्या व्हिडिओ, अंकुश पाटील सरांच्या व्हिडिओमध्येही आहे. तुम्ही बनवा. लाईम सल्फर त्यांचं असं म्हणणं आहे की जगातलं 1 नंबर बुरशीनाशक, फंगीनाशक, येणारे बॅक्टेरिया सगळे थांबवतो. त्याचे रिझल्ट अप्रतिम आहे. जमिनीत पण देता येईल, त्याचा स्प्रे पण करता येईल. या इकडे हॅलो. आता हे आपलं मिश्रण जवळजवळ रेडी झालंय. पण तुम्हाला आता त्या सॅम्पल दाखवू. मग कुठं ठेवलं? हा हा आहे. एकही गाठ गुठली काहीच दिसत नाही. हे एकदम सुंदर. आता याला आपण 15-20 मिनिटं हलवत राहू. एकही गाठ तुम्हाला दिसत नसेल, पूर्ण विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये. पाण्यामध्ये बारीक धार लावतो, तुम्हाला जाणवेल गाठ आहे का त्याच्यात. हलवत राहू आपण त्याला. आता आपण इथून अर्धा तास हलवू आणि ह्याचं टेम्परेचर नॉर्मल झालं. आज तर आपण देणार नाहीये, उद्या आपण आपल्या जमिनीत देऊ. जवळजवळ 250 लिटर 260 लिटर तयार होत आहे. 15 एकराला आपण, तुम्हीच करून घ्या किती लिटर पडेल. पंपानीच आपण इनलाईन मधून पाठवणार आहे. याचे रिझल्ट कसे येतील तेही नक्कीच सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. आणि अंकुश पाटील साहेबांचे व्हिडिओ पाहून पण होता असतो पैसे वाचवून जर आपली शेती होत असेल तर नक्कीच करा. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.